शिक्षण सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। नेमकं आज कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे, सरकारला न्यायालयाने कोणते सवाल केलेले आहेत आणि पुढची सुनावणी कधी ठरलेली आहे आणि पूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी अवचार ज्ञानेश्वर, तुम्ही पाहतात उत्कर्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षण सेवकांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्यात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। कोल्हापूर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या आपल्या याचिकेची आज सुनावणी क्रमांक 52 होता। यावर सुनावणी होत असताना आज आपल्या वकिलांनी कोर्टासमोर अत्यंत प्रभावीपणे आपली बाजू मांडली आणि याचिका देखील मेन्शन केली। यावेळी न्यायालयाने सरकारला थेट सवाल केला आणि उत्तर देण्यास इतका विलंब का होत आहे। होय, न्यायालयाने सरकारला विचारलं की बाबा उत्तर देण्यामध्ये नेमका तुम्हाला एवढा विलंब का लागतोय। तसेच न्यायालयाने सरकारी वकिलांना लवकरात लवकर उत्तर सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। या याचिकेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय ठरतोय मित्रांनो, पहा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मृत शिक्षण सेवकांची यादी देखील न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेली आहे। या सुनावणीत एक अत्यंत संवेदनशील मुद्दा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। मग मित्रांनो, शिक्षण सेवकांसाठी ही एक खूप आनंदाची आणि पॉझिटिव्ह बाब मानली जाते। आपल्या वकिलांनी कोर्टात मृत शिक्षण सेवकांची यादी सादर केलेली आहे। ही यादी पाहून न्यायालयाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्यपणे पाहिल्याचे जाणून येते आणि या माहितीवर गांभीर्य ओळखून आणि सकारात्मक प्रतिक्रिया देत सांगितलेले आहे की शासनाचा रिप्लाय आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ। होय मित्रांनो, न्यायालय शिक्षण सेवकांच्या बाबतीत पॉझिटिव्ह असल्याचे आजच्या सुनावणीमधून आपल्यास समोर एक महत्त्वाचा आणि आशेचा किरण असलेला दिसतोय। सरकारी वकिलांनी देखील सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर उत्तर सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल। होय मित्रांनो, न्यायालयाने सरकारला थेट सवाल केलेला आहे या याचिकेमध्ये। आतापर्यंत तुम्हाला यावर उत्तर सादर करण्यासाठी एवढा विलंब का होतोय आणि तसेच आपले जे काही शिक्षण सेवक बांधव आहेत, आतापर्यंत जेवढे काही शिक्षण बांधवांचा मृत्यू झालेला आहे अशा बांधवांची एक यादी न्यायालयामध्ये सादर केलेली आहे। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे 27 एप्रिल 2026 रोजी। मित्रांनो पहा, शिक्षण सेवकांचा हा लढा केवळ म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि काही महत्त्वाच्या बाबीसाठी नसून हा लढा केवळ नोकरीसाठी नाही, तर हजारो शिक्षण सेवकांच्या मान सन्मानासाठी आहे। हा लढा खूप संघर्षांचा, ध्यास आणि न्यायाचा आहे। म्हणून शिक्षण सेवकांनी या लढ्याकडे अत्यंत सकारात्मक पाहण्याची गरज आहे। मृत सहकाऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आपण सर्व एकजुटीने आणि जे कोणी या लढ्यासाठी संपूर्ण वेळ देऊन लढत आहेत, आपण केवळ या लढ्याला एक त्यांना आवाज उठवून एक सकारात्मक बाबीसाठी त्यांना सहकार्य करूयात आणि हा लढा नक्की यशस्वी होईल अशी आपण खात्री पकडूयात। धन्यवाद।